श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनल. तर बघा, आज नाश्त्यासाठी बनवलेले आहेत आंबोळी. तर आंबोळी बनवलेल्या शिळ्या भातापासून. जितका शिळा भात घेतलेला आहे तितकाच रवा घेतला आणि 1 वाटी त्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि फक्त 10 मिनिटं झाकून ठेवलं आणि मस्त अशा आंबोळ्या बनवल्या आहेत. खूप छान मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या झाल्या होत्या. त्याच्यासोबत बटाटी भाजी आणि चटणी देखील बनवली. तर बघा, आज आहे बुधवार आणि आज आहे आमच्या गावचा आठवडी बाजार. आणि आठवडी बाजार असला की सगळ्या लेडीज हे ब्लाऊज घ्यायला येतात, ज्यांनी माझ्याकडे टाकलेले आहे ते. कारण कसं होतं, आपल्या बायकांना इतर टायमाला घरातून बाहेर पडायचं होत नाही, त्यामुळे सगळ्या लेडीज या शक्यतो बुधवारी बाजारात आल्या की ब्लाऊज न्यायला येतात. त्यामुळे आज थोडे जास्तच क्लायंट येतात, त्यामुळे मी बऱ्यापैकी ब्लाऊज ही हुक वगैरे लावून सगळी तयार करून ठेवलेली आहेत. आणि ही तर 2 अर्जंटच आहेत, त्यामुळे ही पहिला तयार केली. तर हातासारशी बघा, शिलाई चॅनलसाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवून घेतला. तर बघा, आज आहे आमचा आठवडी बाजार आणि आता एक आलेला आहे पार्सल, तर ते तुम्हाला दाखवते. तर ते माणसला दाखवायची घाई असते, त्यामुळे मी दाखवलं नाही, तर माणसलाच दाखवायला लावणार आहे. तर आता मी बनवणार आहे चपात्या आणि आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते. तर इथं बघा, भात बनवलेला आहे, गवारीची भाजी बनवलेली आहे, तसेच मुगाची आमटी बनवलेली आहे आणि चपात्या अजून बनवायच्या आहेत. तर पहिला तुम्हाला मी पार्सल काय आणले ते दाखवते, मी माणसलाच दाखवायला होते. पाठीमा सरकी जरा. छान आहे, छान आहे पायपुसणी. पाय पुसतेल असं असं डार्क कलर आहे. जाड आहेत, छान आहेत. दारावर मिळतात तेवढं जाड नसते, पातळ असते ते. हे किती जाड आहे, मस्त आहे, पैशाच्या मानानं बरोबर आहे. तर इथं बघू शकता, खूप छान अशा या पायपुसण्या आलेल्या आहेत. तर खूप जाड देखील आहेत आणि छान आहेत पैशाच्या मानाने. तर हे डोरमॅट मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि 4 आहेत. तर मला हे 53 रुपयाला एक ह्या पद्धतीने पडले. तर खूप छान आहेत. इथं 50ला 2 असं विकायला येतात, पण त्या खूप पातळ असतात आणि धुतल्यानंतर तर जास्तच पातळ होतात. तर चला, तर बघा, आता मी निघालेले आहे माझ्या मावशीकडं. तर माझी मावशी इथं गावातच आहे, आमच्या गावातच आहे, त्यामुळे तिच्यासाठी मी अधिक मासचं वाण घेऊन चालले ओटी वगैरे. तर चला, तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं. तर आम्ही इथं मावशीच्या घरी आमच्या आलेलो आहोत. फक्त 5 मिनिटाचाच रस्ता आहे तिच्या घरापासून माझ्या घरापर्यंत, कारण गावातच असल्यामुळे खूप लांब नाही. तर गेल्यानंतर चहा घेतला, त्यानंतर लगेच ओटी भरून घेतली. तितक्यात मावशीला तिच्या नातवाचा कॉल आला होता व्हॉट्सअपवर. लहान आहे तो, 4 वर्षाचा, तो रडत होता. तिथं गमत नाही होतं त्याला, म्हणून तो आजीकडे गेला होता त्यांच्या सुट्टीला. त्यासोबत थोडं बोलून घेतली, आम्ही पण थोडंसं बोलून घेतलं. त्यानंतर मग ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. तर बघा, आमच्याच गावामध्ये ही माझी मावशी आहे, तरी माझी सख्खी मावशी आणि एकच आहे. तर मी इथे बघा, पैसे आणले होते, नारळ मिळाला नाही म्हणून पैसे आणले होते. पैसे शोधत होते, तर ते कुठे सापडतच नव्हते. साडीत वगैरे अडकलेत काय म्हणून मी सगळीकडे बघत होते, पण मला काही ते पैसे सापडलेच नाही. शेवटी त्यांच्यातलाच नारळ घेतला आणि तिची ओटी भरली. तर बघा, माझ्या मावशीला 2 मुलंच आहेत, मुलगी नाही, आणि आमच्या आईला 3 मुलीच आहेत, मुलगा नाही. त्यामुळे नेहमी आम्ही त्यांना राख्या वगैरे बांधतो आणि ते आमच्याकडून राख्या वगैरे बांधून घेतात. मग असं काही कार्यक्रम वगैरे असला तर मी एकाच गावात आहे, त्यामुळे मग असं काहीतरी असलं तर मी सगळं करते. तर आईसुद्धा उद्याला येणार आहेत, त्यावेळी आईलासुद्धा साडी द्यायची आहे, म्हणून पहिला मावशीला घेऊन आले. तर आता इथंपर्यंत व्हिडिओ बघितलाच असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा, इथं ओटी भरून झाली. आणि बघा कसं असतं, लांब वगैरे गाव असलं की आपण सवडीनं जात असतो. सकाळी जायचं, जेवण वगैरे करायचं आणि यायचं. पण गावातल्या गावात घर असल्यामुळे कसं होतं, जायचं आणि एक अर्धा तास बसायचं आणि यायचं. त्यामुळे काका वगैरे मला ओरडत होते की तुला इथल्या इथं असून यायला येत नाही काय, आणि जेवायला वगैरे तर कधीच येत नाही, वर्षातून 2दा येतेच फक्त रक्षाबंधनला आणि संक्रांतीमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त काय येत नाही असं ओरडत होते. पण मी तेच म्हणतो, ते जवळ आहे म्हणून काय रोज यायचं नसतं, कधी तर आलं तर किंमत असते. तर मम्मी कधी जात नाही, तर आज आले म्हणून ते खूप ओरडत होते. तर तिच्या घराकडे जाताना बघा, दुकान वगैरे सुद्धा काय नाहीत, पण मी एक बिस्किट पुडा आणि घरी बनवलेल्या थोड्याशा घाऱ्या घेऊन आले होते. तर इथं भाऊ बघा काय करायला लागला, तर तो काहीतरी जॉब वर्कचं त्यांचं काम आहे, ते करत असतो. तर ते दाखवत होता आम्हाला कसं जोडतोय वगैरे. तर हे बघा, हे असलं काहीतरी
तो सगळं जोडतोय सगळं हे सगळं ह्यो जोडत नाही, हे नुसते ह्याला वायरी एवढ्या जोडतो त्याला या. फक्त कुठं जॉईंट करायचं ते इथल्या वायरी हे सगळं मी जोडून देते. त्यानंतर बघा आमच्या मावशीच्या मुलाने हे एक पक्षी आणलेला आहे, तर याला लव बर्ड्स असं म्हणतात. तर मी तर पहिल्यांदाच पाहिले ते पक्षी, पण खूप छान आणि क्यूट होते. तर तुम्हाला बघा कसं वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आम्ही आता आमच्या घरी आलो आहे. तर मी आणि गौरी दोघीजण गेलो होतो. फक्त मावशीच्या घरी चहा घेतला आणि ओटी भरली आणि लगेच आलो. खूप वेळ काय तिथं थांबले नाही, कारण 6 वाजायला आले होते आणि स्वयंपाक देखील बनवायचा होता. तर इथं मावशीने मला काय दिले बघा, तर तिने दिलेली आहे ही हरभऱ्याची डाळ. तर ही घरगुती डाळ आहे, त्यांच्या स्वतःच्या रानातली डाळ आहे. तर ही दिलेली आहे, जवळजवळ 2 किलो डाळ असेल इतकी डाळ तिनं दिलेली आहे. तर ती दळलेलं पीठ देखील नाही म्हणत होती, पण नको म्हटलं, डाळ दिले मी आणते दळून. तर ही डाळ आता आणलेली आहे, थोडीशी निवडायची आहे, कारण घरगुती डाळ आहे त्यामुळे त्याला थोडीशी अशी पाट असते, म्हणजे त्याचा जो पाला त्याला चिटकलेला असतो ती थोडी काढून टाकायची आणि मग दळून आणायचं. त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आज आलेली आहे आमची आई. तर ती काय राहणार नव्हती, लगेच जाणार होती. तर आता बघा ती आल्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं. आता ती जाणार आहे मावशीकडे, मावशीला भेटण्यासाठी. तर बघा मावशीने तिला काय काय दिलं, तर आंबे दिलेत मला थोडे, बहिणीला थोडे आणि आईला न्यायला थोडे. तर सगळ्यांसाठी आंबे दिले, तर ती आंबे तर भरून घेत होती. तर बघा ह्यावेळी ती काय राहिली नाही, तर ती लगेचच गेली. फक्त दुपारचं जेवण केलं आणि संध्याकाळी 6 वाजता तिला माझा मामी भाऊ न्यायला आला होता, म्हणून ती लगेच गेली. आणि तिच्यासाठी मी साडी आणली होती. तिला तो कलर आवडला नाही, कारण ती अशा म्हणजे लेसच्या वगैरे असं टिकलीच्या वगैरे साड्या काही नेसत नाही, अगदी सिंपल अशा साड्या नेसते. त्यामुळे मी तिला पैसे दिले, तिला कसली हवी तसली ती घेऊ देत म्हणून, कारण ती ओटीसुद्धा भरून घेणार नव्हती. त्यामुळे मग म्हटलं तिला हवी असेल तसली घेऊ दे. तर संध्याकाळी बघा मी इथं कारलं बनवलेलं आहे. तर त्यासाठी बघा इथं वाटण घेतलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट, खोबरं, आलं, लसूण यामध्ये आहे आणि भाजलेलं थोडंसं बेसन आहे आणि अगदी थोडासा असा गूळ टाकलेला आहे. गूळ नाही टाकला तरी देखील चालते, कारण हे अशा पद्धतीने केलेलं कारलं हे कधी कडू होत नाही. तर जसं आपण वांग्याला काप करतो तसं कारल्याला काप करून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि हे सारण आहे, यामध्ये चटणी, हळद, गरम मसाला, मीठ हे सगळं टाकून मिक्स करून घेतले. आणि कारली बघा पाण्यातून काढून अशी पिळून घ्यायची आहेत. आणि वांग्यामध्ये जसं आपण सारण भरतो तसं कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याला असं दोऱ्याने बांधून ही कारली आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. तर इथं बघा कढईमध्ये तेल घेतले, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि एकच कांदा टाकलेला आहे आणि अर्धा टोमॅटो, कारण मी खूप काही जास्त क्वांटिटीमध्ये बनवायला नाही, तर 4च कारली घेतले. आणि बघा अगदी थोडंसं लाल तिखट टाकले, कारण आपण कारल्यामध्ये सुद्धा लाल तिखट टाकलेलं आहे. तर शिल्लक राहिलेल्या वाटणातच बघा थोडंसं पाणी टाकून ते आपण कढईमध्ये टाकणार आहोत. आणि हे जी कारल्याला आपण दोरा बांधलेला होता ते सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर मग ग्रेव्हीमध्ये आपल्याला ही कारली अलगद अशी सोडायची आहे आणि थोडा वेळ शिजवायची आहे. तर खूप वेळ शिजवायची गरज नाही, कारण आपली ऑलरेडी कारली ही तळलेली आहे, त्यामुळे अगदी 1-5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. तर खूप छान अशी ही कारली लागतात. बघा फ्राय केलेल्यातलं एक कारलं मी तसंच ठेवलेलं आहे, बाकीची 3 मी ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे, कारण ही अशीच कारली देखील खूप म्हणजे खूप छान लागतात तोंडी लावण्यासाठी. तर आजची रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.